नमस्कार. वर्षप्रतिपदा, गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष दिन. या हिंदू नववर्ष दिनाच्या सर्वप्रथम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मागील वर्षभर कोरोना महामारीमुळे आपल्या देशावरच नाही तर संपूर्ण जगावर मोठं संकट आलं होतं आणि अजूनही ते पूर्णपणे दूर झालेले नाही. आपण सगळे आशा बाळगून आहोत की नजीकच्या काळामध्ये या महामारीवर मात करून आपण सगळे पूर्वीप्रमाणे पुन्हा जीवन जगायला सुरुवात करू. आणि त्यामुळे आगामी वर्ष आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्याचं जावं अशी पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करतो. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची आपली संस्कृती आपला इतिहास ही व्याख्यानमाला सुरू आहे. त्यामुळे संस्कृतीविषयक आणि इतिहासविषयक अनेक व्याख्यानं या व्याख्यानमालेत होत आहेत. आज गुढीपाडवा असल्यामुळे याच दिवसाचं औचित्य साधून आपल्यासमोर राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्तजी आफळे विषय सादर करणार आहेत. गुढीपाडवा हिंदू नववर्ष परंपरा. गुढी या शब्दाचा नेमका उगम कसा झाला, पाडवा शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, किंवा गुढीपाडव्याचे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या साहित्यात, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या साहित्यात किंवा अन्य संत मंडळींच्या साहित्यामध्ये, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील कुठे कुठे उल्लेख मिळतात, हे सगळं पाहणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयांचं महत्त्व साधून, महत्त्व लक्षात घेऊन श्री चारुदत्तजी आफळे आपल्यासमोर हा विषय सादर करणार आहेत. चारुदत्तजींनी मराठी विषय घेऊन BA केलं, त्यानंतर त्यांनी संगीत विषय घेऊन MA केलं आहे आणि भक्तिसंगीत, नाट्यसंगीत असा विषय घेऊन ते सध्या PhD देखील करत आहेत. आफळे घराण्याला हा कीर्तनाचा जो वसा आहे हा पूर्वापार मिळालेला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या समाधी मंदिराकडून त्यांच्या घराण्याला हा वसा मिळाला. तेव्हापासून हा कीर्तनाचा वसा त्यांच्या घराण्यामध्ये आजतागायत चालू आहे. चारुदत्तजींचे आई आणि वडील हे दोघेही कीर्तनकार होते. चारुदत्तजींनी देखील वयाच्या 5व्या वर्षीच पहिलं कीर्तन केलं. त्याच्यानंतर शालेय जीवनात, महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांनी अनेक कीर्तन केली आणि 1988 सालापासून आजतागायत त्यांनी सुमारे 5000हून अधिक कीर्तनं केलेली आहेत. भारतातल्या अनेक राज्यात त्यांनी कीर्तनं केलीच आहेत, पण त्याच्याचबरोबर श्रीलंका, कुवेत, दुबई, मस्कत, दोहा, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा अनेक अन्य देशांमध्ये जाऊन देखील त्यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात कीर्तने केलेली आहेत. तरुण वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय म्हणून चारुदत्तजींचं नाव घेतलं जातं. अतिशय परखड मांडणी या कीर्तनाच्या निमित्ताने ते करत असतात आणि राष्ट्रीय विचारांचा प्रसार करत असतात. आज देखील आपल्या व्याख्यानामध्ये अनेक सांस्कृतिक, त्याच्याचबरोबर धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ देऊन आपला विषय ते म्हणणार आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातनं वेळ काढून या व्याख्यानासाठी त्यांनी मान्यता दिली आणि आज ते प्रत्यक्ष व्याख्यान देत आहेत देखील. याबद्दल मी चारुदत्तजींचे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आभार मानतो. तसंच त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज एका विशिष्ट निमित्तानं आणि विशेष दिनाच्या त्याही निमित्तानं आपण सगळे एकमेकांना भेटत आहोत. रायगड स्मारक मंडळ या मंडळाचं हे 125वं वर्ष. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेलं हे मंडळ, ज्या लोकमान्यांनी हा शिव उत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सर्व भारतभर प्रसृत केला, त्या लोकमान्यांचं रायगड हे अत्यंत मोठं श्रद्धास्थान आणि तिथला उत्सव हा त्यांचा जीवाचा अत्यंत जवळचा विषय आहे. तेव्हा हा उत्सव शिवरायांवरचं संशोधन, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणच्या अनेक सुविधा उपलब्ध लोकांना व्हाव्यात यासाठी कष्ट करणं, विविध विषय हातामध्ये घेऊन लोकांच्या आणि शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी अनेक कार्यकर्ते उभे करावेत, यासाठी लोकमान्य टिळकांच्या इच्छेनं, त्यांच्या प्रेरणेनं स्थापन झालेलं मंडळ. त्या मंडळाला आता 125 वर्ष पूर्ण होत आहेत. हा एक विशेष. आणि दुसरं म्हणजे याच मंडळाचे काही काळ अधिकारी असणारे आपले अत्यंत जवळचे, सगळ्यांच्या प्रेमाचे इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकावडे यांना 60 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यानिमित्तानं त्यांचा एक भव्य मोठा सत्कार करावा, आपल्या सगळ्यांच्या कृतज्ञता त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात अशी सगळ्यांची इच्छा होती. पण कोरोना काळामुळे ते शक्य झालं नाही. तर मग किमान या वर्षभरामध्ये त्यांची 60 शांत आहे, तर विविध विषयांवर 60 व्याख्यानं करायची आणि ती या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोचवायची, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम रायगड स्मारक मंडळाने घेतला. याबद्दल त्यांचे विशेष आभार आहेत. याचं कारण असं की अनेक घरांमध्ये एखाद्या व्यक्तीचा कौतुक समारंभ होतो. अगदी बऱ्याचशा घरांमध्ये आजोबांच्या 60 शांतीचा सुद्धा समारंभ होतो. पण या समारंभाच्या निमित्तानं त्या आजोबांना जे आवडतं ते केलं जातच असं नाही, जे करायला हवं खरं. तर पांडुरंगजींचं अवघं आयुष्य नुसत्या इतिहासाच्या संशोधनातच नव्हे, तर समाजामधलं पाखंड खंडन करावं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, ब्रीद वाढवावे नाम, अशा तऱ्हेचं अतिशय उत्कृष्ट कार्य त्यांनी जीवनभर केलं आहे. सातत्याने सत्याच्या बाजूने उभं राहणं, सत्य इतिहासाचा पाठपुरावा करणं, तो सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं, हे अतिशय, ज्याला आजच्या काळामध्ये एक सतीचं वाण म्हणू, एक शूराचं व्रत म्हणू, असं व्रत पांडुरंगजींनी आतापर्यंत सांभाळलंय. तर त्यांच्या या 60 शांतीच्या निमित्तानं अशीच आपली संस्कृती, आपला इतिहास या विषयावरचं अधिकाधिक सत्य असलेलं प्रतिपादन 60 व्याख्यानांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचावं, हा जो एक शुभ संकल्प, सत्य संकल्प केला आहे, या सगळ्या संकल्पाला अनंत अनंत शुभेच्छा देतो. या संकल्पाला वंदन करतो. याच्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत 30 लोकांनी व्याख्यानं दिली आहेत आणि याच्याही पुढे आणखीन 30 माणसं व्याख्यानं देणार आहेत. तेव्हा या सगळ्या विद्वान वक्त्यांचं, आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि माझ्याकडे आलेला विषय जो आहे तो आपल्या समोर सादर करतो आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्याला या सणाच्या संबंधी थोडीशी चर्चा करायची आहे. आणि हे चर्चा करण्याचं कारणही आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं आहे. किंबहुना मी आत्ता जे काही बोलणार आहे यातल्या बहुतांशी सगळ्या गोष्टी आपण जे ऐकता आहात त्या सगळ्यांना माहीत असणारच आहेत.
पण मुळातच आपल्याकडचे हे दिनविशेष किंवा आपल्याकडचे हे सण उत्सव हे जे पूर्वी आपल्याला माहीत आहे आणि जे चांगलं आहे, त्याची परत पुनरावृत्ती करण्यासाठीच असतात. म्हणजे रामजन्माची कथा आपल्याला माहीत असते, तरी आपण प्रतिवर्षी रामजन्म करत असतो. आता ह्या वर्षी काय तुम्ही वेगळं सांगणार? असा भाव नसतो. त्याची पुनरावृत्ती सुद्धा एक आनंद देते किंवा त्या तपश्चर्येला आणखीन तेज देत असते. शिवरायांचा आपण जन्मोत्सव साजरा करतो, राज्याभिषेक दिन साजरा करतो. तर त्या दिनाच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या अशा तऱ्हेचं ज्ञानसत्र अशा होत पद्धतीनं ते उत्सव आपण साजरे करत असतो. त्या सिंहासनारोहणाच्या कथेमध्ये काही फरक पडणार नाही. ती कथा काही आम्हाला माहीत नाही असं नाही. मग तो दिन प्रत्येक वर्षी का साजरा करायचा? त्याचं कारण हे, त्या निमित्तानं जे ज्ञानसत्र होतं, त्या निमित्तानं जे ज्ञान यज्ञ होतात, याच्यामुळे आपली बुद्धी सुद्धा अतिशय लखलखीत होत राहते. गुढीपाडवा हा सणच असा आहे, की याला ऐतिहासिकही महत्व आहे, सांस्कृतिक महत्व आहे आणि तसंच धार्मिक महत्व सुद्धा आहे. कित्येक सण असे असतात, की ज्याला फक्त ऐतिहासिक महत्व असतं. कित्येक सण असे आहेत, की जे नुसते धार्मिक असतात. काही सण असतात, जे नुसते सांस्कृतिक असतात. इथे या त्रिविध गोष्टीचा एकत्र संगम झालाय. तेव्हा अगदी खऱ्या अर्थानं म्हणायचं तर नुसत्या पाडवा या शब्दाचा अर्थ जर लक्षात घेतला, तर तो प्रतिपदा या शब्दाचा, या संस्कृत शब्दाचा एक आपला देशी झालेला वाक्प्रचार किंवा बोल प्रकार आहे असं म्हणता येईल. अनेक गोष्टीचं आपण अशी रीतीनं रूप तयार करत असतो, की जशी तिकडे द्वितीय असेल, कारण द्वितीया जर असले, तर त्याला आपल्या मराठी लोकभाषेमध्ये इजानंतर असलेला बिजा म्हणजे हा द्वितीय या तऱ्हेने विचार केला जातो. मग तो बीजा असेल, तर मग त्याचं एकूण छोटंसं रूप तयार होतं आणि त्याचं बीज असंही रूप तयार होतं. मग ते तुकाराम बीज होऊ शकते. तेव्हा तिथ्यांचं किंवा शब्दांचं किंवा या संख्यांचं अशा तऱ्हेनं एक वेगळं देशी लेणं कित्येक वेळेला त्या संस्कृतोद्भव शब्दातून पुढे होत असतं. पाडवा हा शब्द निश्चितपणे प्रतिपदा या शब्दाचं आपलं देशी झालेलं एक रूप आहे. आता प्रश्न असा आहे, की या चैत्री पाडव्याला काय विशेष महत्व आहे? तर या चैत्री पाडव्याच्या निमित्तानं आपल्याला हे स्मरण केलं पाहिजे, की आपल्या धर्मामध्ये, आपल्या इतिहासामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये अशी निश्चित ठाम अशी धारणा आहे, की या दिवशी ब्रह्मदेवानी या सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. सृष्टी अशी फटकन मनात आलं आणि पटकन निर्माण झाली, इतकी साधी गोष्ट नाही. त्याला बराच काळ काम करावं लागलंय, बराच काळ तप करावं लागलंय आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायची हा जो शुभ संकल्प मनामध्ये जो भगवान विष्णूने त्यांना दिला होता, त्या संकल्पाप्रमाणे कार्याला जी सुरुवात केली आहे, त्या कार्याची सुरुवात तो दिवस आपला हा चैत्र प्रतिपदेचा धरला जातो. म्हणजे या दिवशी त्याने सृष्टी आरंभही केला आणि त्याच वेळेला कालमापन गणना सुद्धा सुरू केली. आपल्या ब्रह्मपुराणामध्ये असा स्वच्छ त्याबद्दलचा उल्लेख आहे, की चैत्र मासी जगद ब्रह्मा ससजम प्रथमे हनी शुक्ल पक्षे समग्रंतु तदा सूर्योदयम सती. म्हणजे आता पुढे सूर्योदय, सूर्यास्त, सौर दिन, चांद्र दिन अशा तऱ्हेची कालगणना या ब्रह्मदेवानी त्या काळामध्ये सुरू केली. तिथून खरा सृष्टीचा आरंभ मानला जातो. आता मौज अशी आहे, की हा दिवस सगळ्या सृष्टीच्या आरंभाचा असावा हे सत्य म्हणायला एक फार महत्वाचं प्रमाण आहे. काय आहे? अलीकडे माणसं प्रमाण फार मागतात, की तुम्ही म्हणताय हे खरं कशावरनं मानायचं? याला पुरावा काय? याला प्रमाण काय? खरं तर आपल्याकडे ऋषीमुनींनी जे सांगितलंय, त्याला पुरावा मागायची पद्धत नाही. पण अलीकडे अतिशिक्षित झालेले, उच्च शिक्षित म्हणण्यापेक्षा अतिशिक्षित किंवा विकृत शिक्षित अशी झालेली जी पिढी आहे, की जी कोणालाही प्रमाण मागते. जसं अलीकडच्या काळामध्ये एक मोठा विषय चालला होता,
की भगवंत आहे असं तुम्ही म्हणता, मग त्याला काय प्रमाण आहे सांगा? तर याला सद्भक्तांनी उत्तर दिलं, की संत म्हणतात, म्हणून तरी मान्य करायला हरकत नाही. संत म्हणतात ते खरं कशावरनं? इथपर्यंत माणसांच्या बोलण्याची प्रत गेली. मग शेवटी त्यांना उत्तर द्यावं लागलं, की संत हे आमचे मायबाप आहेत आणि संत ही आमची माऊली आहे. संत ही आमची आई आहे आणि आई जेव्हा सांगते, की हा बाप आहे, तेव्हा आईला पुरावा विचारायची आमच्याकडे पद्धत नाही. आम्ही आईवर श्रद्धा ठेवतो. आम्ही आईवर भक्ती ठेवतो. तेव्हा आईलाच विचारायचं, "तू ह्याला बाप म्हणतेस, तो कशावरनं?" इतका उद्धटपणा ज्ञानानं यावा. हे खरं ज्ञानाचंही एक पराभवाचं स्वरूप म्हणावं लागेल, की आम्ही ज्ञान देऊ शकलो, पण संस्कार नाही देऊ शकलो. या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये किंवा इंग्रजांच्या कालखंडामध्ये, इंग्रजी किंवा यावनी या सगळ्या मुस्लिम कालखंडात सुद्धा त्या लोकांनी हेतुपुरस्सर आपल्या सगळ्या पिढ्यांना असं शिक्षण दिलं, की जे आपल्या हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती, हिंदू विद्वान, हिंदू ऋषीमुनी या सगळ्यावर सातत्याने आक्षेपच घेत राहतील. म्हणजे शुक्रवारी मेलेला एखादा धर्मगुरू किंवा धर्मप्रेषित रविवारी जिवंत कसा झाला, अशा तऱ्हेची शंका सुद्धा ही माणसं कधी विचारणार नाहीत. पण कोणी एखादा मनुष्य, एखादा सद्भक्त ज्याचा जीव गेला आहे, त्याच्यावर संत कृपा झाली तर तो जिवंत कसा झाला? याच्यावर मात्र ते सातत्याने आक्षेप घेत बसतील. म्हणजे परधर्मातल्या त्याच गोष्टींचं कौतुक करत बसायचं आणि स्वधर्मातल्या त्याच गोष्टींची निंदा करत बसायची. दुसऱ्यांनी उपवास केले तर त्याचं कौतुक करायचं, मुसलमानांनी रोजा केला तर त्याचं कौतुक करायचं आणि आपल्या उपवासाची मात्र टिंगल करायची. अशा तऱ्हेची जन्माने हिंदू, पण संस्काराने यावनी किंवा संस्काराने पाश्चात्य अशी एक पिढी निर्माण करण्यात काही प्रमाणात का होईना, पण शत्रू यशस्वी झाला. ज्यामध्ये आपल्या इतिहासकारांचं किंवा आपल्या प्रचारकांचं बळ आजही थोडं तोकडं पडत आहे याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहेच. तेव्हा या व्याख्यानमालेचा किंवा अशा तऱ्हेच्या काही ज्ञानसत्रांचा हेतूच हा आहे, की अशा तऱ्हेचे अनेक अभ्यासक निर्माण व्हावेत, अशा तऱ्हेचे अनेक व्याख्याते निर्माण व्हावेत. काय आहे, घाण लवकर पसरते. सुगंध सगळीकडे पोहोचवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यासाठी अनन्वित आपल्या तपश्चर्येची गरज राहते. तेव्हा अशी तपश्चर्या करून हा सत्याचा सुगंध सगळीकडे पोहोचवता येईल. अशा तऱ्हेचे अनेक वक्ते, अनेक अभ्यासक आज खरं आवश्यक आहेत. तेव्हा अशा अनेक इच्छुकांनी जर आपल्या रायगड स्मारक मंडळाला संपर्क केला, तर अशी अनेक शिबिरं करून आपल्याला अनेक असे अधिवक्ते तयार करता येतील, की ज्यायोगे जे उत्तम संशोधन झालंय, ते समाजासमोर मांडता येईल. आपला विषय इतकाच चालला होता, की चैत्र मासाची प्रतिपदा यालाच सृष्टी आरंभ झाला. याला काय प्रमाण आहे? फक्त पुराणात लिहिलंय म्हणून आम्ही हो म्हणायचं का? फक्त ऋषींनी सांगितलंय म्हणून आम्ही हो म्हणायचं का? अशा शंका खरं येऊ नयेत, पण येतात. अलीकडे ती करायची पद्धत आहे. पण याही पद्धतीला आपल्याकडे उत्तर आहे. आणि ते उत्तर असं, की या गोष्टीला प्रमाण द्यायला, पुरावा द्यायला किंवा त्याची काय म्हणतात आणखीन काही मुलाशी करायला इतर कोणाची गरजच नाहीये. मुळात या जगाचं जीवशास्त्र आणि या सगळ्या जगाचं वनस्पतीशास्त्रच आपल्याला याचं उत्तर देऊन टाकतं. कारण बरोबर याच कालखंडामध्ये नवीन पालवी निर्माण होणं, नवीन पालवी फुटणं किंवा औषधी वनस्पतींची सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीनं नव्या पद्धतीनं वाढ सुरू होणं, असा कृषी संस्कृतीचा आपल्याला प्रत्यक्ष पुरावा या प्रतिपदेच्या दृष्टीने आहे. म्हणून तर या वसंत उत्सव आपण त्याला म्हणतो, की साधारणतः चैत्र आणि वैशाख या 2 महिन्याला आपल्याकडे वसंत ऋतू मानला जातो. या वसंत ऋतूनं या सगळ्या विश्वामध्ये पालवी फुटणार, या विश्वामधल्या सगळ्या नवीन चांगल्या गोष्टी आता आणखीन जोमाने वाढणार. यासाठी तर आपल्या सर्व हिंदुस्थानामध्ये अगदी राजस्थान, गुजरात पासून खालती कर्नाटक, आंध्र, केरळपर्यंत सुद्धा याची चाहूल लागली, तरी सुद्धा उत्सव करायची पद्धत आजही आहे. म्हणजे माघ मास आणि फाल्गुन मास हे जे वर्षाचे आपले शेवटचे महिने धरले जातात. या माघ मासात, फाल्गुन मासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जत्रा, मेळे, गाणी बजावणे किंवा सगळं गाव सजवणं, शृंगारणं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन अनेक उत्सव
अनेक आनंद साजरे करण्याची प्रथा आपल्याला उत्तर प्रदेशात खूप दिसते. तो उत्सव जरी फाल्गुनात असला, तो मेळा जरी माघ मासामधला असला, तरी माघ आणि फाल्गुन मिळून ते जे मेळावे होतात, ते जे उत्सव होतात, त्या ज्या जत्रा होतात, ते जे संगीताचे कार्यक्रम होतात, या सगळ्या कार्यक्रमांना सगळा उत्तर भारत नाव काय देतो? तर हा वसंत उत्सव आहे. म्हणजे वसंताच्या आगमनाचा हा उत्सव आहे. आता वसंत येणार. आता पुन्हा त्या सृष्टीला नवी चैत्र पालवी मिळणार. याच्या आनंदाचा हा उत्सव आहे. आंध्र, केरळपर्यंत आपल्याला हा गुढी मात्र उभारण्याचा प्रकार जो दिसतो, याच्यामध्ये अनेक संशोधकांनी फार छान आपल्याला संशोधन दिलंय, की खरं तर संस्कृत भाषेमध्ये किंवा संस्कृत ग्रंथामध्ये, पुराणामध्ये आपल्याला गुढी असा शब्द कुठे पाहायला मिळत नाही. तर हा शब्द पाहायला मिळतो लोकसंस्कृतीमध्ये. साधारणतः ध्वज या अर्थी गुढी हा शब्द कानडी भाषेमध्ये पुष्कळसा वापरला गेलेला आहे. तिथे आपल्याकडच्या राष्ट्रध्वजाला सुद्धा नाडगुडी असा शब्द केला जातो. पण राष्ट्रध्वज आणि हा ध्वज याच्यामध्ये थोडासा फरक आहे. याचं कारण असं आहे, की याला ब्रह्मध्वज असं पुराणामध्ये म्हटलेलं आहे. वेदशास्त्र, उपनिषद, पुराण असं म्हणतं, चैत्र पाडव्याला जो आपण आनंदोत्सव साजरा करतोय, जे काही चिन्ह आपण आपल्या दारामध्ये उभं करतोय, हा ब्रह्मध्वज आहे. हा ब्रह्मदेवानी आमच्यावर जी कृपा केली आहे, त्याचा आहे. राष्ट्रध्वज हा थोडासा वेगळा विषय पडतो या अशासाठी, की आपल्याकडच्या धार्मिक विधींमध्ये या दिवशी म्हणजे चैत्राच्या पाडव्याच्या दिवशी या गुढीचं उभारणं जसं आहे आणि याची पूजा जशी आहे, याच्या पूजेच्या निमित्तानं ब्रह्मदेवांच्या बद्दलची कृतज्ञतेची पूजा जशी आहे, तसं नंतर याला खाली उतरवून याचं विसर्जन हाही एक विधी आहे. तेव्हा साधारणतः याचं उतरून आता विसर्जन आजच्या दिवशी करावं, असा विधी आपण सहसा राष्ट्रध्वजाच्या विषयामध्ये घेत नाही. म्हणून हा या दिवसापुरताच एक ब्रह्मध्वज म्हणून ब्रह्मदेवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, ब्रह्मदेवांच्या प्रती म्हणजे त्या एकूण नवनिर्मितीच्या शक्तीच्या प्रती, त्या महाविष्णूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असाच तो सण असावा, यात संशय नाही. म्हणून मग त्याचं चिन्ह सुद्धा त्या पद्धतीनंच झालं, की ब्रह्मदेवाने आमच्यापर्यंत काय पोहोचवलंय? तर ती संपन्नता पोहोचवली आहे. प्रचंड श्रीमंती पोहोचवली आहे. प्रचंड प्रमाणावर समृद्धी आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवली आहे. या सृष्टीच्या माध्यमातून या सगळ्या जीवनाला, या सगळ्या जीवांना एवढी प्रचंड समृद्धी. मग समृद्धीचं प्रतीक काय? तर एखादं भरजरीचं वस्त्र. आपल्या सगळ्याच संस्कृतीमध्ये, सर्व भारतीय संस्कृतीत समृद्धीचं प्रतीक किंवा सन्मानाचं प्रतीक हे भरजरी वस्त्रच आहे. मग ते वस्त्र, मग ते आकाशातनं आपल्याकडे आलंय हे कसं दाखवणार? मग आपल्याकडे शक्य असेल ती उंची घेण्यासाठी एखादी काठी घेणं, त्या काठीच्या टोकाला ते लावणं आणि ब्रह्मदेवाने त्याच्या कृपेच्या कलशातून ती समृद्धी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. मग त्या कलशाचं एक चिन्ह आणि त्यातून आपल्याला दिसणारं ते भरजरी वस्त्र. अशी एक साधारणतः काय असतं शेवटी समाज मन ही आपल्या मनातली असलेली एक पवित्र भावना कुठल्या तरी प्रतीकाच्या द्वारे व्यक्त करायचा नेहमी प्रयत्न करतो. ते त्यांनी प्रतीक निर्माण केलं आणि त्याही बरोबर त्या गुढीतून एक संदेशही आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवला, की अशी समृद्धी मिळवावी, अगदी भगवंताची कृपा आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आकाशात भरारी सुद्धा घ्यावी, पण पाय मात्र जमिनीवर पक्के ठेवावेत. आपलं नातं त्या मातीशी अत्यंत घट्ट ठेवावं म्हणून गुढी त्या आपल्या जमिनीवर उभारली जाते. त्या मातीशी माझं नातं घट्ट आहे. या भूमीशी माझं नातं घट्ट आहे. ऐश्वर्य आहे, भगवंताची कृपा आहे ते घेण्यासाठी मी माझी उंची गाठणार आहे. पण कितीही उंची गाठली तरी सुद्धा माझे पाय जमिनीवर असणार. आणि मग या ब्रह्मध्वजाची पूजा करताना किती सुंदर कल्पना आहे पहा. आपल्या सगळ्यांना ती माहिती, आपण फक्त त्याचं पुनर्स्मरण करतो आहोत. आपल्या ऋषीमुनींच्या बद्दल सुद्धा या निमित्ताने आपण एक आपला कृतज्ञ भाव व्यक्त करतो आहोत, की किती सुंदर आहे, की त्याला साखरेच्या गाठींची पण एक माळ घालायची आहे आणि कडुनिंबाच्या पानांची पण माळ घालायची आहे. का? तर याच्यातून चैत्र वैशाख या कालखंडामध्ये असलेलं जे ऋतुमान आहे, याच्यामुळे जो त्रास होणार आहे, तो त्रास कमी करण्याच्या दृष्टीनं हे औषधी आहे, हे तर सांगायचंच आहे.
त्या आपल्याकडे चैत्री पाडव्याच्या निमित्तानं आणि ह्या सगळ्या वैशाखातल्या सणांच्या निमित्तानं देवांचे जे जन्म असतात, रामनवमी आहे, हनुमान जयंती, या सगळ्या निमित्तानं आपल्याला जो प्रसाद मिळणार आहे, या प्रसादामध्ये सुद्धा साखरेत कुठे सुंठवडा असावा किंवा काही वेळेला हे कडुलिंबाचं सुद्धा चूर्ण त्याच्यामध्ये असावं. का? याचं कारण आपला प्रसाद हा नुसती देवाची आठवण नाहीये, त्याने तुला आरोग्यही मिळणं आवश्यक आहे. या आरोग्याचं दर्शक म्हणून हे आपल्या कृषी संस्कृतीनं किती सुंदर रूपक तयार केलंय. आता याचा सांस्कृतिक संदर्भ असाही आहे, की बाबा रे, या चैत्री पाडव्याला तू लक्षात ठेव. तुला ऐश्वर्य प्राप्त व्हायचंय, त्यासाठी तुला आरोग्य घेणं आवश्यक आहे. परमेश्वराची कृपा ती कलशाच्या दृष्टीने आहे, ती तुला मिळवणं आवश्यक आहे. याचबरोबर तुझं नातं जमिनीशी असणं आवश्यक आहे. तसंच याच्या पुढचं जीवन तुला यशस्वी करायचं असेल, तर बाळा, आयुष्यामध्ये यशस्वी आयुष्य करत असताना तुला दोनही प्रकारचे अनुभव घ्यायला लागणार आहेत. सुखाचेही अनुभव आहेत आणि दुःखाचेही आहेत. नुसतं सुखी आयुष्य असं कधीच माणसाचं नसतं. नुसतं दुःखानं आयुष्य असंही कधीच नसतं. तेव्हा सुखाचे साखरेचे घोट जसे पचवणं आवश्यक असतं, तसं दुःखाचे कडुनिंबासारखे तेही घोट पचवणं आवश्यक आहे. थोडी कडू चव सुद्धा पचवणं आवश्यक आहे. एखादी चांगली गोष्ट बऱ्याच वेळेला कडू असतेच, पण तो कडूपणा पचवला तर जीवन गोड होऊन जायची शक्यता खूप आहे. म्हणून हा कडू गोड असा एकत्र आपल्या जीवनाचाच एक आपल्याला संस्कार इथे दिलाय, की स्वीकारताना दोन्हीचा स्वीकार कर. मी फक्त साखरेचा स्वीकार करेन असं नको म्हणू किंवा मी फक्त कडुनिंबाचा स्वीकार करेन असं नको म्हणू. याच्यामध्ये सुखदुःखाने मिश्रित असं आयुष्य आहे. आणि एखाद्या वेळेला बाळा, ते दुःख हे फार वाईट आहे असं म्हणू नकोस. तो कडुनिंबाच्या कडूपणाचा घोटही आरोग्य देतो. तसं जीवनातलं दुःख सुद्धा तुला काहीतरी शिकवून जातं, काहीतरी मोठेपणा देऊन जातं. तेव्हा दुःखाकडे किंवा संकटाकडे अतिशय सकारात्मक पद्धतीनं पाहायला हा आमचा पाडवा शिकवत असतो. आता या निमित्ताने ब्रह्मदेवांचं पूजन आहे. या निमित्ताने महाविष्णूंचं पूजन. हे जवळ-जवळ कित्येक युग, कित्येक पिढ्या आपल्याकडे आहे. आणि अशा रीतीनं इंग्रजांचा कालखंड संपल्यानंतर मग बऱ्याच लोकांच्या मनात आलं, की अरे, सगळ्या भारतभर हा वसंत आता ऋतू येतो आहे असं म्हटल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी अनेक जत्रा, मेळे असं करायची पद्धत आहे. तर महाराष्ट्रामध्ये ही पद्धत थोडी मागे पडली होती. तर परत ही पद्धत करूया का? म्हणजे मग आता महिनाभर काही मेळा नको, पण पाडवा येतो आहे, तर पाडव्याच्याच दिवशी का होईना, सकाळी काहीतरी शोभायात्रा करूया, सगळ्या गावातले लोक एकत्र येऊया, एकत्र त्या ब्रह्मदेवाच्या कृपेचा, त्या महाविष्णूंच्या कृपेचा, पूजेचा असा काही विधी करूया, असं मनात आलं. आणि त्यामुळे गावोगावी प्रचंड मोठ्या प्रमाणावर या नववर्षाच्या स्वागताच्या यात्रा सुरू झाल्या. आता या यात्रा सुरू झाल्या, त्या सगळ्या मीडियाने पकडल्या आणि या सगळ्या यात्रा सगळ्या जगभरापर्यंत पोहोचल्या. अमेरिकेतली माणसं, इंग्लंडमधली माणसं, ऑस्ट्रेलियातली माणसं, आफ्रिकेतली माणसं सगळी बघायला लागली. "अरे च्छा! हा काय एवढा मोठा उत्सव चालू आहे?" तर म्हणले, "हा चैत्राचा उत्सव चालू आहे. हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव चालू आहे. तो हिंदुस्थानात चालू आहे." पण मग सगळ्या जगातली माणसंही विचार करायला लागली. "अरे च्छा! खरंच आहे की." याचा अर्थ असा, की पूर्वी सगळ्या जगामध्ये हिंदू धर्मच असला पाहिजे, याबद्दल अनेक अभ्यासकांचं मत घट्ट व्हायला लागलं. याचं कारण आपल्याला कितीही कॅलेंडर जानेवारी ते डिसेंबर दिलेलं असलं, तरी अजूनही सगळ्या जगाचं आर्थिक नववर्ष हे एप्रिल टू एप्रिल असंच आहे. सगळे आर्थिक व्यवहार मागचे जे काही पूर्ण करायचे, ते सगळे पूर्ण करून टाकायचे आणि आता नवीन व्यवहाराला सुरुवात करायची. ते आर्थिक व्यवहार संपवण्याला आजही आपल्याकडे मार्च एंडिंगच आहे ना. मग जानेवारी हा पहिला महिना आपल्या वर्षाचा असताना मार्च एंडिंग महत्वाचं का? एप्रिलमध्ये नवीन गोष्टी सुरू करायच्या त्या का? सगळ्या जगाला कळायला लागलं, की खरंच की सगळ्या जगाचे आर्थिक व्यवहार मार्च एंडिंगला थांबवतो आपण. सगळ्या जगाचे आर्थिक व्यवहार एप्रिलमध्ये आपण नवीन सुरू करतो. अरेच्चा!
म्हणजे एप्रिलच्या आसपास येणाऱ्या वसंत ऋतूमध्ये नवीन गोष्ट सुरू करायची. हा जो हिंदुस्थानातला सण आहे, की हा जो हिंदुस्थानातला एक आचरण प्रकार आहे, तो सगळ्या जगात असला पाहिजे. म्हणून तर आफ्रिकेतलंही आर्थिक नववर्ष एप्रिलमध्येच जात आहे. इंग्लंडचंही आर्थिक नववर्ष एप्रिललाच येत आहे. असं का व्हावं बरं? अरे म्हणजे हिंदू संस्कृतीच आपण सगळे पूर्वापार पाळत आलेलो आहोत. किंबहुना येशूच्या आगमनापूर्वी किंवा पैगंबराच्याही आगमनापूर्वी आपण सगळे याच एका परंपरेचे पायीक होतो. याच्याबद्दल सगळ्या जगातल्या अभ्यासकांच्या मध्ये, सगळ्या जगातल्या विद्वानांच्या मध्ये एकवाक्यता यायला लागली, की खरंय, खरंय रे खरंय. सगळ्या जगामध्ये हा हिंदू धर्माचा सण किंवा हा हिंदू धर्माचा संकेत अत्यंत चांगला आहे, अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत निसर्गाला योग्य असा आहे. अशा तऱ्हेनं हिंदुत्वाबद्दलची एक चांगली भावना सगळ्या विश्वात निर्माण झाली. पण हिंदुत्वाचं काही चांगलं झालं, की आपल्या पोटात दुखावं, अशा तऱ्हेचे घरभेदी दुर्दैवाने या हिंदुस्थानातच इतक्या संख्येनं वाढले आणि किंबहुना अनेकांच्या आशीर्वादाने ते वाढवले गेले. शत्रूंनी अनेकांना विकत घेतलं. त्यांनी विकत घेतलं हा फारसा मोठा दोष नाही. आम्ही स्वतःची अब्रू, स्वतःची आई, स्वतःची मातृभूमी, स्वतःची संस्कृती विकायला, स्वतःच्या आईला आपण विकायला तयार झालो. ही आमच्या मुलांची पराजयाची कथा आहे. शत्रूच्या पैशाबद्दल आपण का बोलावं? ही माणसं स्वतःची बुद्धी आणि स्वतःची अवस्था चांगली असताना सुद्धा वेश्या व्यवसायाप्रमाणे जो पैसा देईल त्याचं काम करायचं. अशा तऱ्हेनं स्वतःला विकून घ्यायला तयार झाली. किंबहुना असं म्हणावं लागेल, की वेश्या सुद्धा यांच्यापेक्षा बऱ्या, की त्यांना सुद्धा काही नीती नियम आहेत. पण दुर्दैवाने शत्रूनं मिळालेल्या पैशाने आपल्याला वाटेल ती चैन करता येते, आपल्याला मोठेपणा मिळवता येतो आणि या मोठेपणाच्या आणि सुखलोलुपतेच्या हव्यासापोटी शत्रूच्या पैशाला बळी पडून हिंदुस्थानातली लक्षावधी अशी विकलेली वेश्यांपेक्षा वाईट लायकी असलेली माणसं ही दुर्दैवाने या हिंदुत्वाच्या किंवा हिंदू धर्माच्या अशा काही चांगल्या गोष्टी झाल्या, की त्यांच्या पोटात असं दुखायला लागतं, की मग त्याच्या विरोधात प्रचार करण्यासाठी एखाद्या वाण घेतल्यासारखं ही माणसं कामाला लागतात. मग पाडव्याच्या निमित्ताने हिंदुत्वाचा प्रचार सुरू झाला. या पाडव्याच्या निमित्ताने सगळ्या भारतातले पुन्हा एकदा सद्भक्त हिंदू एक विचाराने यायला लागले. अरे राजस्थान में भी ऐसा होता है, अरे गुजरात में भी हम स्वागत करते हैं, अरे महाराष्ट्र में भी स्वागत हो रहा है, अभी केरळ में भी स्वागत हो रहा है, बहुत अच्छे, सभी हिंदुस्तान तो एक ही है. ही भावना प्रबळ व्हायला लागली. अर हिंदू एक झाला तर शत्रूच चालणार नाही आणि शत्रूच चाललं नाही तर त्यांच्या पैशावर जगणाऱ्या या खलनायकांचं काही चालणार नाही. या सगळ्यांची पित्त खवळली आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये एक घाणेरडा प्रचार सुरू झाला, की गुढीपाडवा हा हिंदूंचा काही सण नाही. हा सण साधारणतः 1690च्या आसपास सुरू झाला असावा आणि तो सुद्धा सण शंभूराजांच्या म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या आनंदासाठी केला जात असावा. अशा तऱ्हेचा एक अत्यंत घातकी प्रचार, अत्यंत दुर्दैवी प्रचार अनेक माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला. ठीक आहे, ज्यांना प्रचार करायचा आहे ते करत राहतात, त्यांना तो आपल्या शासनाने अधिकार दिला आहे. पण किमान समोरची व्यक्ती जे काही बोलते हे आपण नियमित केलेल्या अभ्यास मंडळाच्या काही वक्तव्याच्या विरुद्ध असेल तर अशा मंडळींवर खरं शासनानेच पहिल्यांदा आक्षेप घेतला पाहिजे, की आम्ही इतिहास अभ्यास मंडळ नावाचं एक मंडळ स्थापित केलंय. त्या इतिहास महामंडळाने अभ्यास करून जर एखाद्या गोष्टीला लाल महाल असं म्हटलं असेल तर त्याच्यानंतर तुम्ही शनिवारवाड्यावरती पाठी लावायची आणि म्हणायचं हा खरा लाल महाल आहे. हा त्या शासनाचा अपमान आहे. त्या शासनाने निर्माण केलेल्या इतिहास महामंडळाचा अपमान आहे. त्या शासनाच्या इतिहास महामंडळाने लिहिलेल्या इतिहासाच्या पुस्तकाचा अपमान आहे. आता आपल्याला ही माणसं मूर्ख म्हणतायत, याचं वैगुण्य किंवा त्यांनी मला मूर्ख म्हणायची लाज
तर शासनालाच वाटत नसेल, तर शासनाच्याच इतिहास महामंडळाला वाटत नसेल, तर मग ती लाच कोणी बाळगायची हाच एक मोठा प्रश्न आहे. की या लोकांच्या प्रचारावरती, कुठल्याही अशा चुकीच्या प्रचारावरती पहिला आक्षेप प्रशासनाने त्यांच्यावरती खटला भरला पाहिजे. की माझ्या इतिहास महामंडळाने, आम्ही सगळ्या मंत्रिमंडळाने अभ्यास करून ज्या लोकांना इतिहास महामंडळावर नेमलंय, या इतिहास महामंडळाने काही निष्कर्ष काढलेत. तुम्ही आपली 4 माणसं कोणी उठून उभी राहता आणि वाटेल ते आक्षेप घेता. याला आम्ही कसं मान्य करू? ही पाटी इथं आम्ही कशी लावू देऊ? ही पाटी आम्ही तिथे लावू देतो किंवा ती लावलेली काढायचा आदेश पोलिसांना देत नाही, हे आपल्या नेमलेल्या इतिहास महामंडळाचं केवढं अपमानाचं द्योतक आहे. पण दुर्दैवाने हा अपमान ना इतिहास तज्ञांना वाटतो आहे, ना प्रशासनाला वाटतो आहे. अवघड गोष्ट तीच आहे, की मुळात जसे महात्मा फुले म्हणायचे किंवा बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणायचे, की चाललाय हा अन्याय चाललाय हेच जोपर्यंत त्यांना पटत नाही, तोपर्यंत माणसाची प्रगती नाही होऊ शकत. आपल्याला किमान या सगळ्यांना विवेक जरी देता आला, तरी खूप आहे. आपण आपल्या वाणीनं, आपल्या संशोधनाने अनेकांना हा विवेक देऊया, की बाबा रे, अशा तऱ्हेची चुकीची इतिहासाची मतं मान्य करत बसणं, हे आपल्या इतिहास महामंडळाचा अपमान करण्याचं द्योतक आहे. मी त्याच्याही पलीकडे जातो. इतिहास महामंडळ राहू दे बाजूला. पण गुढीपाडवा 1690 नंतर आला किंवा गुढी उभा करण्याची प्रथा, गुढी उभारण्याची प्रथा ही साधारणतः 1600 सालाच्या नंतर आली. हे मराठी माणसाने का मान्य करावं? कसं मान्य करावं? कारण जर ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी पासून सगळ्या संत साहित्यामध्ये या सगळ्या गुढीचा उल्लेख येत असेल, तर मग बाकी कोणाच्याही पुस्तकात कितीही आलं, तरी ते मराठी माणसानं कितपत मान्य करावं? ज्याने त्याने आपापल्या मनाला प्रश्न विचारावा किंवा त्याच्या मनाला प्रश्न पडत नसेल, तर ज्यांना याचं उत्तर कळलंय, त्यांनी त्या लोकांना हा प्रश्न विचारावा, की बाबा रे, तू कोणातरी माणसाचं नाव सांगतोयस, की या माणसानं असं लिहिलं किंवा हा माणूस असं बोलला, की पाडवा 1690 मध्ये आला किंवा गुढी उभारायची प्रथा 1690 नंतर आली. पण ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जेव्हा गुढीचा उल्लेख आहे, तेव्हा तू जो सांगतोस तो कुठलाही लेखक, तू जो सांगतोस तो कुठलाही अधिवक्ता, तू जो सांगतोस तो कुठलाही माणूस ज्ञानेश्वर माऊलींच्या पेक्षा मी मोठा मानावा का? तू म्हणतोस तो कोणताही अभ्यासक हा जगद्गुरु तुकारामांच्या पेक्षा मी मोठा मानावा का? तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांच्या गाथेमध्ये गुढीचा उल्लेख केलाय, ज्यांचा कालखंडच मुळात 1690च्या अलीकडे प्रचंड मोठा आहे. यांच्या जर सगळ्या वाङ्मयामध्ये हा गुढीचा स्वच्छ उल्लेख असेल, ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायाचं निरूपण करताना ज्ञानेश्वर माऊली सांगते, की भगवंत जो आपल्या या सृष्टीमध्ये येतो, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम असा जो येतो, त्याचं रूप आपल्या समोर प्राकृत भाषेमध्ये मांडताना माऊली आपल्याला असं सांगतायत, की अधर्माची अवघी तोडी, दोषाची लिहिली फाडी आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जनतेची गुढी उभारण्यासाठी भगवंताचा अवतार या ठिकाणी येतो आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, आनंदाच्या वेळेला गुढी उभारावी म्हणजे ब्रह्मध्वजासारखा किंवा राष्ट्रध्वजासारखं एखादं प्रतीक आपल्या घरावरती किंवा आपल्या परिसरामध्ये उभं करावं, त्याची पूजा करावी आणि आनंदोत्सव साजरा करावा, ही प्रथा ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये दिसते आहे. चोखामेळ्यांचा प्रसिद्ध अभंग आहे, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. तेव्हा आनंदाप्रत्यर्थ ध्वजा या पद्धतीनं किंवा आणखीन काही पद्धतीनं किंवा प्रतीकाच्या माध्यमातून आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी उभारावी ही प्रथा तिथे दिसते आहे. इतकंच नव्हे, जगद्गुरु तुकोबारायांनी आनंदाच्या वेळेला आपल्या घराच्या दारामध्ये किंवा परिसरामध्ये गुढी उभी करावी आणि त्याचं पूजन सुद्धा करावं, अशा तऱ्हेची प्रथा गोकुळात सुद्धा होती असं सांगितलंय. आता मला सांगा, द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये कृष्णाच्या जन्माचा सुद्धा आनंद साजरा करण्यासाठी
काहीतरी नवीन चांगलं निर्माण झालंय त्याचा आनंद साजरा करण्यासाठी गुढी उभारणं ही प्रथा. म्हणून ती सृष्टी निर्मितीच्या वेळेला सुद्धा तीच प्रथा तशी राहिली. ही कृषी संस्कृतीची प्रथा आहे. तर तिथे सुद्धा गुढ्या उभारल्या गेल्या असं तुकोबा सांगतायत. आता द्वापार युगामध्ये कृष्णांच्या जन्माच्या वेळेला सुद्धा गुढी उभारण्याची प्रथा होती असं तुकोबा म्हणतात. आणि आता कोणीतरी मनुष्य येऊन सांगतो की गुढी उभारण्याची प्रथा 1690 नंतर आली. विश्वास कोणावर ठेवायचा? मी जो कोणी प्रचार करतोय त्याला दोष देत नाही. आपल्या दृष्टीनं दोष कोणाचा? तू विश्वास कोणावर ठेवतोस त्याच्यावरती आहे. या माणसावर विश्वास ठेवायचा का तुकाराम महाराजांवर विश्वास ठेवायचा? ते सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवावं. तुमचा विश्वास कोणावर? तुकोबांच्या पेक्षा जास्त अभ्यास कोणाचा आहे अशी आपली धारणा आहे का? तुकाराम महाराजांना कळत नाही आणि आमच्या या माणसाला तुकारामांपेक्षा जास्त कळतं अशी काही धारणा आहे का? आणि असं जर नसेल, सगळ्या मराठी सद्भक्तांच्या मनातून तुकाराम महाराज हे जर विश्वविख्यात विश्वगुरु जगद्गुरु वंदनीय असतील, तर तुकोबारायांनी जेव्हा सांगितलंय की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, आणि असा आनंद साजरा करण्यासाठी द्वारकेमध्ये नव्हे तर या गोकुळामध्ये द्वापार युगात काय झालं, तर गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे आम्हा मोहिले गोविंदे. आता तुकोबांची एवढी मोठी साक्ष असल्यानंतर आणखीन याला प्रमाण मागणं भयानक आहे. कोणी कोणाची बुद्धी काढावी असा प्रश्न आहे. बरं, नुसतं कालिया मर्दनाच्या वेळेलाच ही गुढी उभारली गेली आणि आनंद व्यक्त केला असं नव्हे. तर क्षमा करा, माझं वाक्य थोडंसं चुकलं. कृष्ण जन्माच्याच वेळेला फक्त गुढी उभारली गेली आणि आनंद व्यक्त केला गेला असं नाही. तर पुढे कालिया मर्दन जेव्हा झालंय तेव्हा सुद्धा गुढ्या उभारून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. अशा तऱ्हेचाही अभंग तुकोबांच्या गाथेमध्ये आहे. हरी लोकपाळ आले नगरात, सकळा सहित माय बापा, पारणे तयांचे झाले एका वेळे, देखिले सावळे परब्रह्म. काय गोड शब्द वापरलेत महाराजांनी की हरी लोकपाळ म्हणजे भगवंताला काय सुंदर शब्द त्यांनी दिलाय. अलीकडे लोकपाल वगैरे हा विषय आपण अगदी आधुनिक म्हणून चावतोय, पण तिथे लोकपाल हा शब्द भगवंतासाठी वापरलेला आहे महाराजांनी, की लोकांचं पालन करण्यासाठी त्या कालिया नावाच्या विष पसरवणाऱ्या त्या एका दुष्ट शक्तीचं मर्दन करून जेव्हा सगळेजण परत आले, जेव्हा गोपाळ कृष्ण परत आले, तेव्हा सगळ्या आपल्या गोपाळांसह ते भगवंत आलेले पाहून गोकुळवासियांचं पारणं झालं. आता पारणं ह्या शब्दाचा अर्थ नाही कळायचा. आपल्याकडे जेव्हा मोठा उत्सव असतो ना, 7 दिवसाचा उत्सव, 9 दिवसाचा उत्सव, काही वेळा 10 दिवसाचा उत्सव असतो. तो उत्सव उत्तम यथासांग संपन्न झाला, पूर्ण झाला, की शेवटच्या दिवशी एक मोठी जेवणावळ घातली जाते आणि सगळा उत्सव आपला छान संपन्न झाला, पूर्ण झाला, यशस्वी झाला, आनंद झाला. त्या आनंदाची व्यक्तता ज्या त्या जेवणावळीतनं होत असतं त्याला पारणं करणं असं म्हणतात. पारणं झालं म्हणजे उत्तम तऱ्हेने यशस्वी झाला. तसं गोकुळातल्या सगळ्यांना असं वाटलं की आपलं सगळं जीवन धन्य झालं, यशस्वी झालं. उत्सवाचा आपल्याला प्रसाद मिळाला. केव्हा? जेव्हा आपल्याला गोपाळ कृष्ण दिसला. आपल्या दृष्टीचं पारणं फिटलं. आपण पारणं फिटलं हा शब्द वापरतो ना. पारणे तयांचे झाले एका वेळे, देखिले सावळे परब्रह्म, ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती. पहा हा, भगवंतांना बघितलं, कालिया मर्दन झालंय हे त्यांना कळलं, त्यामुळे मग ब्रह्मानंदे लोक सकळ नाचायला लागते आणि गुढिया उभविती घरोघरी. घरोघरी त्यांनी गुढ्या उभारल्या आनंद व्यक्त करण्यासाठी. तेव्हा घरोघरी सुख आनंद सोहळा सडे, रंगमाळा चौकदारी. अशा तऱ्हेचं वर्णन कालिया मर्दनाचं सुद्धा महाराजांनी या ठिकाणी केलंय. तेव्हा गुढ्या उभारून आनंद व्यक्त करावा ही प्रथा 1690 नंतर आली असेल असं कसं मान्य करावं?
सद्भक्तांनी कसं मान्य करावं, तुकारामांच्या भक्तांनी कसं मान्य करावं, हरिनाम सप्ताह, हरी जागर आणि घराघरामध्ये देवळादेवळामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असलेल्या संत वाङ्मयाच्या महाराष्ट्रातल्या आपल्या संतांच्या भक्तांनी संतांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीतरी काही सांगितलं असेल तर ते का मान्य करावं. आता एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकारातून आपल्या आपल्याला एक लक्षात येईल, आनंद गुढी उभारून साजरा करावा. गुढी पुन्हा एकदा ब्रह्मध्वजाचं ते प्रतीक आहे. काही ठिकाणी असा आनंद साजरा करण्यासाठी राष्ट्रध्वज किंवा धर्मध्वज लावून सुद्धा अशा तऱ्हेच्या पूजा करायच्या प्रथा आहेत. ती वाईट नव्हे. राष्ट्रध्वज धर्मध्वजाची पूजा करणं काही वाईट नाही. पण हा मुळात चैत्री पाडव्याला जो आहे हा ब्रह्मध्वज आहे. म्हणून कारण त्या ब्रह्मध्वजाचं नंतर विसर्जन आहे. त्याला सायंकाळी खाली उतरवायचं आहे, नंतर त्याचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे. ब्रह्मदेवांची पूजा त्या काळामध्ये आहे. त्या गुढीच्या निमित्तानं ब्रह्मदेवांची आणि महाविष्णूंची पूजा हा आपला धार्मिक सण पण आहे. त्यामुळे अधिक सांस्कृतिक कारण त्याच्यात कृषी संस्कृती जोडलेली आहे. त्याच्यानंतर चैत्रानंतर येणाऱ्या कृषीमधल्या बदलाचं एक प्रतीक त्याची माळ आपण त्याच्या गळ्यात घातली आहे. आणि तिसरं ऐतिहासिक त्याला एक मोठा संदर्भ असा आहे की शालिवाहन नावाचा जो अत्यंत पराक्रमी राजा, जो आपल्याला साधारणतः या कलियुगाच्या कालखंडामध्ये दिसतो. कारण आपण साधारणतः कृष्ण चरित्राच्या कालखंडापर्यंत द्वापार युग मानतो. द्वापार संपल्यानंतर मग कलियुगाचा आपल्याला माहित असलेला इतिहास म्हणजे हिंदुस्थानाचा आपल्याला तूर्त तरी माहित असलेला इतिहास साधारणतः इसवी सनाच्या मागच्या 300-350व्या वर्षापासून म्हणजे ग्रीकांची स्वारी जी हिंदुस्थानावर झाली त्याच्यापूर्वी कित्येक वर्ष हिंदुस्थानात आपले भारतीय राजे अत्यंत उत्तम राज्य पद्धतीनं भारताला संपन्न करत होते. कारण शेवटी चोरांची दरोडेखोरांची दृष्टी तेव्हाच पडते ना जेव्हा तुम्ही श्रीमंत असाल. हिंदुस्थानची श्रीमंती प्रचंड मोठी, ज्याची कीर्ती सगळ्या वेगवेगळ्या देशांमध्ये गेली, तेव्हा ती अलेक्झांडरची सिकंदराची स्वारी जेव्हा झाली तिथपासून साधारणतः इतिहास आपल्याला माहीत असतो. सांगण्याचा माझा उद्देश इतकाच आहे की मुळात अनेकांना हे माहीत असेल किंवा माहीत नसेल, पण एकदा पुन्हा स्मरण करा की इसवी सन हा जो आपण शब्द वापरतो हा इसवी सन कधी सुरू झाला, केव्हापासून सुरू झाला. तर साधारणतः ख्रिस्ताचा उदय या विश्वामध्ये जेव्हा झाला, येशू ख्रिस्तांचा उदय सगळं विश्व ज्या वर्षी मानतं त्याला इसवी सन 1 असं मानलं जातं. आणि आपल्याला साधारणतः सिकंदराची कथा जी माहिती आहे ती त्या इसवी सन 1 पूर्वीच 350 वर्षाची किंवा 350-400 वर्षांपूर्वीची सुद्धा. तर या इसवी सन 1 जो आहे सगळा विश्व ख्रिस्त उदय ज्या वर्षी साजरा करतो याच्यानंतर 78 वर्षांनी, आता 78 पटकन नाही कळलं तर आपल्या मराठीत सांगायचं तर 78 असं म्हणायचं. यानंतर 78 वर्षांनी या भारत वर्षाच्या इतिहासात तेव्हा ख्रिस्ताचा किंवा ख्रिस्ताच्या कुठल्याही भक्तांचा अजून प्रवेशही किंवा आसपास कुठे वावर सुद्धा हिंदुस्थानाच्या आसपास आलेला नाही. तर याच्या पुढच्या कालखंडात हिंदुस्थानात जो इतिहास झाला या कालखंडामध्ये शक नावाचा एक प्रचंड मोठा समूह भारताला खलास करण्यासाठी, भारताला संपवण्यासाठी म्हणून स्वारी करता झाला. आणि या सगळ्या शक नावाच्या शत्रूचा एक प्रचंड मोठ्या टोळधाडीचा पराभव करण्यासाठी शालिवाहन नावाचा राजा सिद्ध झाला. कथा अशी सांगतात की शालिवाहनाने आपलं सैन्य अपुरं आहे हे लक्षात घेऊन, तो कुंभाराचा मुलगा होता म्हणून त्यांनी मातीचे सैनिक तयार केले आणि त्यांच्यात प्राण फुंकले आणि ते सैन्य घेऊन त्यांनी भारतीय या परकीय शत्रूचा निपात करून टाकला. तर इथे आता ही रूपकात्मक कथा आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की मातीसारख्या म्हणजे मेल्या मढ्यासारख्या पडलेल्या समाजाच्या मनात त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय संस्काराची फुंकर मारली, राष्ट्रीय अस्मिता जागी केली आणि शालिवाहन नावाच्या राजानं या सगळ्या शकांचा पराभव करून या शकांना बहुतांशी लोकांना हिंदुस्थानाच्या बाहेर काढून टाकून आणि उरलेल्या लोकांना हिंदू संस्कृतीमध्ये विसर्जित करून घेऊन एक प्रचंड मोठा विजय जो मिळवला. त्यापासून त्याने स्वतःचा शालिवाहन शक नावाचा शक सुरू केला
म्हणून साधारणतः त्याच्यानंतर 78 वर्षांनी शालिवाहन शकाचा काळ सुरू होतो. तर हा शालिवाहनाने मिळवलेला जो विजय आहे, या विजयाचा सुद्धा हा दिवस चैत्री पाडव्याचा असल्या कारणामुळे तिथे शालिवाहन शक सुरू झालं, अशा तऱ्हेचं सुद्धा आपल्या आता धार्मिक संस्कारामध्ये, धार्मिक विधीमध्ये आपण त्याचा उच्चार नेहमी करतो. कारण मुळात धार्मिक विधी आपले या सगळ्या पराक्रमी वीरांच्यामुळेच टिकून राहिलेले आहेत, यात संशय नाही. आता आणखीन एक आपल्या मनामध्ये प्रश्न जो येईल, त्या प्रश्नाचं थोडं नेमकं उत्तर मला दिलं पाहिजे, की ज्ञानेश्वर माऊलींच्या गाथेमधला, ज्ञानेश्वरीमधला किंवा महाराजांच्या गाथेतला अभंग मी सांगितला. पण चैत्राच्या प्रतिपदेला ही गुढी उभारली जात असे आणि त्याला 3:30 मुहूर्तामधला एक चांगला मुहूर्त मानला जात असे. त्या दिवशी पूजा होत असेल. त्या दिवशी पूजेसाठी घरातली अधिकारी व्यक्ती किंवा घरातली सगळी माणसं एकत्र येत असत. हे चैत्री प्रतिपदेलाच होत असे, याला पुरावा काय? आनंदासाठी गुढी उभारली जात होती, गुढीसारखं एखादं प्रतीक उभारलं जात होतं, त्याची पूजा होत होती. हे सगळं लक्षात आलं, पटलं. पण हे पाडव्याला होत होतं, हे चैत्राच्या प्रतिपदेला होत होतं. यासाठी पहिला ऐतिहासिक मोठा पुरावा म्हणजे शालिवाहनाने त्यावेळेला मिळवलेला जो विजय आहे आणि म्हणून शालिवाहन शक त्यावेळेपासून सुरू आपण मानतो. हा ऐतिहासिक पुरावा झाला. पण मी या इतिहासातली आणखीन एक 2च उदाहरणं आपल्याला सांगतो. ती फार महत्वाची आहेत. शिवछत्रपतींचा जो संपूर्ण आपण कालखंड पाहतो, या कालखंडाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा या अभ्यासासाठी खूप महत्वाची असतात ती म्हणजे त्या काळातली पत्र. त्या ऐतिहासिक काळातले पत्रव्यवहार हे फार महत्वाचे असतात अभ्यास करण्यासाठी. तेव्हा शिवरायांच्या काळातला जो पत्रसंग्रह आहे, जो इतिहास महामंडळाने पूर्वापार वर्षानुवर्ष अधोरेखित करून मान्यता प्राप्त असा जो पत्रसंग्रह आहे, या पत्रसंग्रहामध्ये एक पत्र असं आहे, की तिथे जो नारायण शेणवी नावाचा एक इंग्रजांचा दुभाषी मध्यस्थ असा होता. या दुभाषी मध्यस्थानं इंग्रजाला एक पत्र लिहिलं आहे. कारण त्याला इंग्रजाला रिपोर्टिंग करायला लागायचं. कारण इंग्रजांची ही सगळी माणसं स्वराज्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय चाललंय याचा सगळा रिपोर्ट घेण्यासाठी बसलेली असायची. दुर्दैवाने आपण इतके दुसऱ्यांचं किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याचं काय चाललंय हे बघण्यासाठी उत्सुक नाही किंवा उत्सुक राहत नाही. त्यामुळे सुद्धा आपली पुष्कळशी राजकीय आणि सामाजिक अधोगती होती आहे, हे आपल्याला दिसत आहे. शत्रू असे नका, पण त्याच्याकडनं हा सद्गुण नक्की घेण्यासारखा आहे, की इतरांचं कोणाकोणाचं काय काय चाललंय याचं अपडेट मिळवत राहणं, याची वृत्ती इंग्रजाची होती. अर्थात ही वृत्ती चंद्रगुप्ताचीही होती, ही वृत्ती शालिवाहनाची पण होती, ही वृत्ती निश्चितपणे शिवरायांची पण होती आणि या वृत्तीमुळेच त्यांनी सातत्याने समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या बित्तम बातम्या मिळवून त्याच्यावर आपल्या युक्तीनं कसा मात करून विजय मिळवायचा हे ठरवलं. तेव्हा मात करण्यासाठी आधी संकटाचा किंवा या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. इंग्रजाच्या दृष्टीने आपण संकटच होतो. तेव्हा इंग्रज सारखा विचारायचा, की "काय भाऊ तुम्ही भेट घेतलीत का? तुम्ही रायगडावर गेलात का? महाराजांना भेटलात का?" यासाठी त्या नारायण शेणवीनं पत्र असं लिहिलंय. तो मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला पत्र लिहिलंय, की तो असं लिहितो, की "अहो मी म्हणजे रायगड बघण्यासाठी गेलो होतो. अ, रायगडपाशी गेलो. त्या निराजी पंतांना मला भेटायचं होतं. पण निराजी पंत काही नव्हते. कारण त्यांना घेऊन मला रायगडावर जाणं आवश्यक होतं. कोणतरी माझ्या ओळखीचा माणूस पाहिजे तिथे. तर ते नव्हते. पण ते पाडव्याच्या पूजेसाठी आणि सणासाठी घरी आले, तेव्हा माझी त्यांची भेट झाली आणि मग आम्ही त्याच्या पुढे रायगडाला गेलो." या उल्लेखामध्ये स्वच्छ असं दिसतं, की जरी गडावरती निराजीपंत कामाला होते, तरी पाचाडमध्ये त्यांचं घर असल्या कारणामुळे पाडव्याचा सण आहे. आता हा नुसता पाडवा शब्द जरी आला, तरी तो चैत्री पाडवा आहे हेच मान्य करावं लागेल. कारण हे पत्र मार्च महिन्यातलं आहे. दिवाळीचा पाडवा मार्चमध्ये येणार आहे कसा तुमचा? तर आणि त्याच्या पूजेसाठी म्हणजे पाडव्याची पूजा होती. म्हणजे दिवाळीतला पाडवा होता आणि बायकोकडनं ओवाळून घ्यायचं होतं म्हणून निराजी पंत आले होते असा उल्लेख नाही झालेला. इथे
पाडव्याच्या म्हणजे त्या ब्रह्मध्वजाच्या पूजेसाठी निराजी पंत जेव्हा आले तेव्हा त्यांची मी पुढे भेट घेतली आणि मग त्यांनी माझा चांगला पाहुणचार केला. मी तिकडे गेलो. अशा तऱ्हेचा उल्लेख शिवचरित्रातल्या पत्रसंग्रहात सुद्धा हा उल्लेख आहे की तिथे सर्व राजकीय अधिकारी, आम्ही लगेच मंत्री झालो म्हटलं की सगळ्या सण उत्सवाला, हिंदूंच्या उत्सवाला तिलांजली द्यायची आणि भलत्यांच्या उत्सवाच्या टोप्या घालून फिरायचं, असली हलकट सणावळी आपल्याकडे कधीच नव्हती. शिवाजी राजांच्या प्रत्येक मंत्रिमंडळातला माणूस सुद्धा अतिशय प्रेमभराने आणि धर्माने सांगितल्या पद्धतीनं उत्सव आणि सण साजरे करणारे होते. म्हणून तर त्याला हिंदवी स्वराज्य असं म्हणता येण्यासारखं होतं. राजांचं धर्मप्रेम सगळ्यांना विदित आहे. आणखीन एक महत्वाच्या मुद्द्याला आपण परत एकदा थोडासा स्पर्श करू. जर धर्मवीर शंभूराजांच्या मृत्यूच्या आनंदासाठी हा सण केला असं जर झालं असतं तर या सणाला शुभ मुहूर्त किमान भोसल्यांच्या घरातल्या कोणीतरी मानलं नसतं का नाही मानलं. पण आज भोसल्यांची जी छत्रपतींची दोन्ही मोठी घराणी आहेत, सातारचं घराणं आहे, कोल्हापूरचं आहे, नवे नवे तंजावरचं घराणं आहे, या सगळ्या ठिकाणी गुढीपाडव्याचा सण अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो. याच बरोबर त्यांचं जे आईकडचं मावस घराणं फलटणचे निंबाळकर म्हणाल, तिथे सुद्धा गुढीचा सण अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. म्हणजे शिवछत्रपतींच्या मंत्रिमंडळात तर ते होतच, पण शिवछत्रपतींच्या घरामध्ये सुद्धा ते होतं आणि आजही आहे. तेव्हा महाराष्ट्रातल्या तमाम आपल्या मराठी बांधवांनी किंवा आपल्या हिंदुस्थानातल्या तमाम हिंदू सद्भक्त बांधवांनी दुसऱ्या कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता आपले ज्ञानोबा काय सांगतात, आपले तुकोबा काय सांगतात, आपल्या शिवचरित्रातला पत्रसंग्रह काय सांगतो, याच्याकडे जास्त लक्ष देऊन अभ्यासपूर्वक आपल्या जीवनाचे निर्णय घ्यावेत. उगाच कोणीतरी भडभुंजानं सांगितलं आणि मी माझ्या घरातली गुढी बंद केली, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. तेव्हा आपल्या बुद्धीला सुद्धा एक चांगलं तेज या निमित्ताने चढावं, पुन्हा त्याला सुद्धा एक चैत्र पालवी फुटावी, असाही शुभ संकल्प या निमित्तानं आपल्या मनात आणायला हरकत नाही. आणि मी शंभूराजांच्या चरित्राच्या अगदी शेजारचा असलेला प्रसंग आपल्याला सांगतो की धर्मवीर छत्रपती शंभूराजांचं हे जे आपल्या धर्मासाठी, स्वराज्यासाठी प्रचंड मोठं बलिदान झालं, या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी बराच काळ त्या हिंदवी स्वराज्याचा कारभार सांभाळला. पण जेव्हा दुर्दैवाने राजाराम महाराजांचं सुद्धा देहावसान झालं, तेव्हा ज्या महाराणी ताराबाई होत्या, तारा राणी ज्यांना म्हणतात, की ज्या राजारामांच्या पत्नी आहेत, त्यांच्या मनात जेव्हा आलं की आता राजारामांचे पुत्र म्हणजे तारा राणींचेही पुत्र यांना आपण राज्यावर बसवलं पाहिजे, तेव्हा केव्हा यांचं राज्यारोहण करावं, यांना आता या रिकाम्या झालेल्या सिंहासनावरती कोणत्या मुहूर्तावर बसवावं, तर शुभ मुहूर्त पाहून बसवलं पाहिजे. हे लक्षात घेऊन तारा राणींनी मराठ्यांच्या इतिहासाच्या समग्र ग्रंथामध्ये हा स्वच्छ उल्लेख आहे की हा चैत्री पाडव्याचा म्हणजे गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या पुत्रकाचे सिंहासनारोहण केले. म्हणजे भोसल्यांच्या घरामध्ये शंभूराजांचा हा प्रसंग झाल्यानंतर अवघ्या काही वर्षात सुद्धा गुढीपाडव्याचा सण किंवा तो दिवस हा पवित्र दिवस, हा शुभ दिवस, हा धर्माच्या दृष्टीने किंवा नवीन कार्याच्या दृष्टीने मुहूर्त करण्याचा चांगला दिवस असाच मानला जात होता. तेव्हा कोणत्याही दुष्प्रवृत्तीला बळी न पडता आपण आपल्या शिवरायांनी ज्या तऱ्हेनं आपले हिंदू उत्सव अत्यंत वैभवाने अत्यंत भक्तिभावाने साजरे केले, असेच आपल्या सगळ्या हिंदू बांधवांच्याकडून, मराठी बांधवांच्याकडून साजरे व्हावेत यात संशय नाही. पुन्हा एकदा हे सगळं रायगड स्मारक मंडळ समितीनं बलकवडे यांच्या साठी शांतीच्या निमित्तानं हा जो एवढा सुंदर उपक्रम घेतला, या उपक्रमाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. बलकवडे सरांच्या पायाशी बसून आम्ही सुद्धा अनेक गोष्टी शिकत असतो. ते आम्हाला गुरुस्थानी आहेत. अतिशय कष्टाने त्यांनी हे इतिहास संशोधन करून आणि अत्यंत धाडसाने ते सातत्याने आपल्या समोर मांडलंय. तेव्हा मनात असं येतं की गुढीपाडव्याच्या बाकी सगळ्या अनेक गोष्टींच्या बद्दल आपण बोललोच, पण महाराजांनी गुढीपाडव्याचा जो विचार केला तसाच आता सर्व हिंदू मात्रांनी आणि सर्व मराठी बांधवांनी सुद्धा, सर्व शिवभक्तांनी, शिवाजी राजे ज्यांना पूज्य मानतात वाटतात,
शिवाजी राजांचं पूजनीय स्थान ज्यांच्या ज्यांच्या मनात आहे अशा प्रत्येकाने शिवरायांसारखा संकल्प करावा असं एक सहज विचार आला म्हणून सांगतो. आता मी सांगत असलेली कथा जरी इतिहासातली असली तरी त्याचा आजच्या दृष्टीनं तुम्ही बुद्धिवान आहात. तुम्ही संदर्भ लावत राहा आणि या कथेतनं आनंद घेत राहा. संदर्भ असा आहे की जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं की आपल्याच राहत्या घरात म्हणजे लाल महालात शास्ता खान येऊन राहिलेला आहे, हा शत्रूचा मामा आहे आणि हा पठ्या आपल्या सगळ्यांना त्रास देऊन आपल्याला मामा करायला बसलाय. पुन्हा एकदा संदर्भ कसेही लावा. आता शिवरायांच्या दृष्टीने मी म्हणतो आहे, ऐतिहासिक म्हणतोय म्हणून आपल्या घरात लाल महालात असं म्हटलं. आता आपल्या घरात याचा अर्थ तुम्ही भारतवर्षही करा किंवा आपल्या घरात याचा अर्थ आपल्या युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात, आपल्या शाळांमध्ये, आपल्या विद्यापीठांमध्ये हे सगळे शत्रूचे मामा आम्हाला मामा बनवण्यासाठी जी बांडगुळ येऊन चिकटली आहेत, असा शास्ता खान जेव्हा आपल्याच घरामध्ये राहून आपल्या लोकांना त्रास देतोय आणि फितवतोय हे लक्षात राजांना आलं, तेव्हा त्याला शास्त करावी आणि इथून घालवून लावावा हा शुभ संकल्प महाराजांनी पाडव्याच्या दिवशी केलाय. चैत्री पाडव्याच्या दिवशी केलाय आणि त्याच्या पुढे योजना आखलेली आहे आणि रामनवमीच्या आधी अष्टमीला म्हणजे 8 दिवसात. आता महाराजांची गती होती त्यामुळे ते 8 दिवसात शक्य होतं. पण किमान तुमच्या आमच्या शिवभक्तीला डोळ्यासमोर धरून या पुढच्या 8 वर्षात का होईना एक प्रकल्प करून, एक संकल्प करून आपल्याच घरामध्ये लपून बसलेला आणि आपल्याला त्रास देणारा जो कोणी शत्रू असेल, तो वैचारिक शत्रू असो, तो राजकीय शत्रू असो किंवा तो सांस्कृतिक शत्रू असो, अशा शत्रूला योग्य ती अष्टमीच्या दिवशी शास्त लावून रामनवमीचा उत्सव साजरा करण्यासाठी शिवराय पुन्हा एकदा कोंढाणा किल्ल्यावरती पोचले आहेत. अशी पाडव्याला संकल्प करून 8 दिवसात किंवा अलीकडच्या कालखंडाप्रमाणे विचार करून 8 वर्षात ह्या तऱ्हेचा विजय मिळवून अष्टमीचं नवमीचं नवरात्र संपवून पुन्हा एकदा 10व्या दिवशीचा दशमीचा आनंद आणि त्याचबरोबर राम जन्माचाही आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही आम्ही पुन्हा एकदा सिद्ध होऊ आणि शिवरायांचे पाईक, शिवछत्रपतींचे भक्त हे अभिमानाने मिरवू. आम्ही ज्ञानोबांचे तुकोबांचे पाईक आहोत, ज्ञानोबा तुकोबांचे भक्त आहोत, हे अभिमानाने मिरवू आणि ही चांगल्या संस्कारांची, आपल्या उच्च असलेल्या संस्कृतीची ही गुढी अशा तऱ्हेनं पूजन करून सर्व विश्वातल्या सद्भक्तांपर्यंत आणि सर्व विश्वातल्या विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोचवू यात संशय नाही. यासाठी आर्थिक पद्धतीनं लढावं लागेल, स्नायुबळाने लढावं लागेल, संघटितरित्या लढावं लागेल, सज्जनांनी एकत्र येऊन प्रशासकीय कारवाईनं लढावं लागेल. पण कुठल्याही पद्धतीनं हा लढा यशस्वी करून आपला पाडव्याचा मुहूर्त रामजन्माच्या आणि त्याच्यानंतर रावण वधाच्या संकल्पाकडे आणि प्रकल्पाकडे आणि यशस्वीतेकडे वाटचाल करत यशस्वी केलाच पाहिजे, झालाच पाहिजे यात संशय नाही. आणि या सगळ्या शुभ संकल्पाला पांडुरंगांचा आशीर्वाद आहेच, शिवछत्रपतींचा आशीर्वाद आहे, संतांचा आशीर्वाद आहे. या सगळ्यांच्या आशीर्वादाचं बळ आणि आपल्या अभ्यासाचं आणि वाणीचं तप करून हजार हजार प्रचारक आणि हजार हजार सुरक्षा दाते अशा सगळ्यांनी एकत्र येऊन हा एक शुभ संकल्प आपण सिद्धीला नेऊया. पुन्हा एकदा रायगड स्मारक मंडळाचे आणि या सगळ्या आयोजनाचे खूप खूप आभार मानतो. पांडुरंग बलकवडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या गुढीपाडव्याच्या निरूपणाच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं. जे आपल्याला माहित होतं तेच मी थोडंसं पुनरावृत्त आपल्या समोर केलं, तरी सुद्धा आपण ते गोड मानून घेतलं. याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय.
भारत माता की जय.